नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचे योगदान या विषयावर जाज्वल्य देशभक्ती, त्याग, धैर्य, शौर्य, लढाऊबाणा आणि आजच्या महिलांसाठी प्रेरणा या सर्व मुद्द्यांवर आधारित अतिशय उत्कृष्ट आणि सर्वसमावेशक असे भाषण ऐकणार आहोत. भाषणाचा विषय आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचे योगदान आणि आजच्या महिलांसाठी प्रेरणा. मातीच्या अंधुक वाटा मातीत मिसळून गेल्या. मी अर्घ्य उभ्या जन्माचे तू दिवस साजरा केला. मी दुर्गा शक्ती गीता, मी कुंती द्रौपदी सीता. मी दुर्गा शक्ती गीता, मी कुंती द्रौपदी सीता. गवसले मला मी जेव्हा शृंगार मढ्याला केला. गवसले मला मी जेव्हा शृंगार मढ्याला केला. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, आदरणीय अतिथी आणि येथे उपस्थित माझ्या देशभक्त बांधवांनो आणि भगिनींनो, आज मी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचे योगदान आणि आजच्या महिलांसाठी प्रेरणा या अतिशय ज्वलंत, स्फूर्तिदायक आणि अभिमानास्पद विषयावर माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे. मित्रांनो, जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास वाचतो तेव्हा अनेकदा आपल्याला फक्त पुरुष नेत्यांची आणि क्रांतिकारकांचीच नावे ठळकपणे दिसतात. परंतु मित्रांनो, या स्वातंत्र्य यज्ञाच्या वेदीवर आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या, घराचा उंबरठा ओलांडून ब्रिटिश सत्तेच्या अमानुष दडपशाहीला थेट आव्हान देणाऱ्या असंख्य रणरागिणींचा इतिहास आपण कधीही विसरता कामा नये. मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य लढा हा केवळ पुरुषांचा संघर्ष नव्हता, तर तो मातृभूमीच्या रक्षणासाठी पेटून उठलेल्या स्त्री शक्तीचा असीम त्याग, धैर्य आणि शौर्याची लढा होता. पितृसत्ताक व्यवस्थेच्या बेड्या तोडून या महिलांनी सिद्ध केले की भारतीय स्त्री केवळ चूल आणि मूल सांभाळणारी अबला नाही, तर देशासाठी प्राण अर्पण करणारी सबला आहे. 1857चा राष्ट्रीय उठाव हे जर आपण पाहिला तर आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ते झाशीची राणी लक्ष्मीबाई. मी माझी झाशी नाही देणार, मेरी झाशी नाही दूंगी, अशी सिंह गर्जना करत आपल्या पाठीवर तान्ह्या बाळाला बांधून दोन्ही हातात तलवारी घेऊन इंग्रजांच्या फौजेची दाणादाण उडवणारी ती रणरागिणी केवळ एक राणी नव्हती, तर ती भारतीय स्त्रीच्या अदम्य लढाऊबाण्याचे मूर्तिमंत प्रतीक होती. राणी लक्ष्मीबाईंनी केवळ स्वतःलाच आणि स्वतःच युद्ध केले नाही, तर झलकारीबाई, सुंदर, मुंदर यासारख्या सामान्य स्त्रियांची आणि उदादेवी सारख्या दलित वीरांगणांची एक सशस्त्र सेना उभारली होती. याच काळात अवधची बेगम हजरत महल हिनेही इंग्रजांविरुद्ध अत्यंत निकराचा लढा दिला आणि आपला जाज्वल्य स्वाभिमान जपला. स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली ती लोकमान्य टिळक आणि त्यानंतर महात्मा गांधींच्या आगमनाने. हजारो महिला गांधीजींच्या एका हक्केवर घरदार सोडून रस्त्यावर उतरल्या. गांधीजींच्या हाकेला ओ देत रस्त्यावर उतरल्या. एवढेच नव्हे तर ब्रिटिशांची त्यांनी 2 हात करायला सुरुवात केली. कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू, कमला नेहरू यासारख्या नेत्यांनी सत्याग्रह केला. परदेशी मालाची होळी आणि प्रभात फेऱ्यांचे नेतृत्व केले. 1930चा मिठाचा सत्याग्रह किंवा 1942चे चलेजाव आंदोलन, यापैकी काही असो, प्रत्येक आंदोलनात महिलांनी प्रत्येक आघाडीवर स्वतःला सिद्ध केले
आणि पोलिसांच्या लाठ्या काठ्या हसत हसत सांगावरती सहन केल्या. जाज्वल्य देशभक्ती आणि सर्वोच्च त्यागाचे उदाहरण पाहायचे असेल तर 1942च्या आंदोलनाकडे पहा. जेव्हा महात्मा गांधीसह सर्व प्रमुख नेत्यांना रातोरात अटक झाली आणि चळवळ नेतृत्वहीन झाली, तेव्हा अरुणा आसफ अली या वाघिणीने मुंबईच्या ग्वालियर टँक मैदानावर तिरंगा ध्वज फडकून क्रांतीची ज्योत तेवत ठेवली. भूमिगत राहून वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी काँग्रेस रेडिओ चालवणाऱ्या उषा मेहता यांचे धैर्य खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे. दुसरीकडे वयाच्या 73व्या वर्षी हातात तिरंगा घेऊन वंदे मातरमच्या घोषणा देत छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलणाऱ्या बंगालच्या मातंगिनी हाजरा आणि आसामची 17 वर्षाची तरुणी कनकलता बरुआ यांनी जगाला दाखवून दिले की देशभक्ती आणि शौर्याला वयाचे कोणतेही बंधन नसते. आपला महाराष्ट्रही या शौर्यात मागे नव्हता. इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटणाऱ्या प्रति सरकारमधील क्रांती सिंहाची लेक हौसाबाई पाटील, विले पार्ल्याच्या मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व करणाऱ्या अवंतिकाबाई गोखले आणि आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या गोदावरीताई परुळेकर यांनी महाराष्ट्राच्या मातीत लढाऊ बाणा सिद्ध केला. तर दुसरीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे, त्यामधील झाशीची राणी रेजिमेंटचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी बंदुका आणि तोफा हाती घेऊन ब्रिटिश सैनिकाशी 2 हात केले. आशिया खंडातील ही पहिली महिला लष्करी तुकडी म्हणजे स्त्री शक्तीच्या असीम धैर्याचा कळस होता. आजच्या महिलांनी काय प्रेरणा घ्यायला हवी? माझ्या उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. आज भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटून गेली आहेत. तरीही या थोर महिलांच्या जीवनातून आजच्या महिलांना काय शिकता येईल? या रणरागिणींचा इतिहास आपल्याला सांगतो की स्त्री ही अबला नसून सबला आहे. जर कालची स्त्री इंग्रजांच्या बंदुकांचा सामना करू शकत होती, तर आजची स्त्री समाजातील अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध का लढू शकत नाही? राणी लक्ष्मीबाईंचा शौर्य आणि लढाऊबाणा आजच्या महिलांना कॉर्पोरेट जगतातील आणि सामाजिक क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यास शिकवितो. मातंगिनी हाजरा, कनकलता बरुआ यांचा त्याग आणि धैर्य आजच्या मुलींना सीमेवर सैन्य दलात भरती होऊन देशाचे रक्षण करण्याची आणि कोणत्याही संकटाला न डगमगता उभे राहण्याची प्रेरणा देतो. सावित्रीबाई फुले आणि अवंतिकाबाई गोखले यांची जाज्वल्य देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी आपल्याला एका सुसंस्कृत शिक्षित समाज घडवण्याची शिकवण देते. आजच्या महिलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांना मिळणारा शिक्षणाचा हक्क, मतदानाचा अधिकार आणि समानतेची वागणूक ही कोणाचीही देणगी नाही, तर या हजारो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिक महिलांच्या रक्ताने आणि बलिदानाने मिळवलेला हा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या या असीम त्यागाचे स्मरण करणे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपले स्वतःचे आणि देशाचे भवितव्य घडवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. शेवटी आजच्या या स्त्री शक्तीला आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्या सर्व रणरागिणींना त्रिवार वंदन करून मी एवढेच म्हणेन, ती कोणत्याही आव्हानांना तोंड देते आणि त्यावर मात करते. तिचे बलिदान आणि तिचे यश अमूल्य आहे. आजच्या सावित्रीच्या लेकींनो, आत्मसन्मानाची ज्योत हाती घ्या. आजच्या सावित्रीच्या लेकींनो, आत्मसन्मानाची ज्योत हाती घ्या. तुम्हीच आहात झाशीच्या राणीची ताकद. तुम्हीच आहात झाशीच्या राणीची ताकद आणि भविष्यातील शक्तीचा नवा अध्याय नवा अध्याय. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कृपया चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.